आजच्या कथेचे नाव आहे मुंगी आणि नाकतोडा। एकदा उन्हाळ्याच्या एका सुंदर दिवशी एक नाकतोडा आनंदाने गवतावर उड्या मारत होता आणि गाणे गात होता। खेळता खेळता त्याने पाहिलं की काही मुंग्या मेहनतीने अन्नाचे दाणे गोळा करून आपल्या घराकडे नेत होत्या। असं छान हवामान असताना तुम्ही इतक्या मेहनतीनं का काम करत आहात? नाकतोड्याने विचारले। इकडे या आणि माझ्यासोबत मोकळा श्वास घ्या आणि या सुंदर उन्हाचा आनंद घ्या। एक मुंगी थांबून म्हणाली, आम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवत आहोत। जेव्हा थंडी येईल तेव्हा अन्न सापडणार नाही, म्हणून आम्ही आधीच तयारी करत आहोत। नाकतोडा मोठ्याने हसला आणि म्हणाला, अरे हिवाळ्याला अजून खूप वेळ आहे, आता फक्त मजा करायची आणि गाणं गात राहायचं। आणि तो नाकतोडा मजा करत राहिला तर मुंग्या मेहनतीनं काम करत राहिल्या। काळ पुढे गेला, उन्हाळा संपला, पानगळ झाली आणि थंडीचा हंगाम आला। संपूर्ण कुरण बर्फाने झाकलं गेलं। आता अन्न कुठेही सापडत नव्हतं। नाकतोडा थंडीने थरथरत आणि उपाशी पोटी अन्न शोधत होता, पण त्याला कुठेही काही मिळालं नाही। शेवटी त्याला मुंग्यांची आठवण झाली। तो मुंग्यांच्या घराकडे गेला आणि त्याने दार वाजवले। प्रिय मुंग्यांनो, मी थंडीने थरथरत आहे आणि उपाशी आहे, कृपया मला थोडं अन्न द्या, नाहीतर मी उपासमारीने मरेन। नाकतोडा थंडीने थरथरत म्हणाला। मुंग्यांनी त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिले, पण तो जे वागला होता ते त्यांना आठवलं। नाकतोड्या, उन्हाळ्यात आम्ही मेहनत करून अन्न साठवलं आणि तू फक्त गाणं गात आणि खेळत राहिलास। आत्ता आम्ही तुला आमचं अन्न का द्यावं? एक मुंगी म्हणाली। आत्ता नाकतोड्याला स्वतःच्या वागण्याची खूप लाज वाटली। त्याला समजलं की मेहनत आणि पूर्वतयारीचं महत्त्व काय असतं। पण मुंग्या दयाळू होत्या। त्यांनी त्याला थोडंसं अन्न दिलं आणि एक सल्ला दिला, पुढच्या उन्हाळ्यात तू आमच्यासोबत मेहनत कर, जेणेकरून हिवाळ्यात तुला अडचण येणार नाही। आणि त्या दिवसानंतर तो नाकतोडा मुंग्यांसोबत मेहनत करू लागला आणि हिवाळ्यासाठी अन्न साठवू लागला। या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो, मेहनत आणि दूरदृष्टी महत्त्वाची आहे। आळस आणि निष्काळजीपणा संकटाला आमंत्रण देतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही गोष्ट इथेच संपली। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।